नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक बाळकृष्ण जाधव, रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर. आज आपण BA भाग 1 विद्याशाखीय विशेष गाभा अर्थात ऐच्छिक मराठी अभ्यासपत्रिका DSE A13 म्हणजेच अभ्यासपत्रिका क्रमांक 2 सेमिस्टर सेकंड या अभ्यासपत्रिकेमधील कवी लोकनाथ यशवंत यांची जीवाचा आटापिटा नावाची कविता आज आपण पाहणार आहोत. कवी लोकनाथ यशवंत यांच्या साहित्याचा आणि वाङ्मयीन कार्याचा आणि त्यांच्या कवितेतून व्यक्त होणाऱ्या तत्त्वज्ञानाचा आपण विस्तृत आढावा यापूर्वीच्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे. तर जीवाचा आटापिटा नावाची कविता ही सरळसोट आणि साधी अशी आपल्यासमोर येत असली तरी ती आशयघन व गंभीर स्वरूपाची आणि आपल्याला चिंतन करायला भाग पाडणारी अशा स्वरूपाची आहे. तर जीवाचा आटापिटा ही कविता जातीविरहित माणसाची नवसमाज निर्मिती करू इच्छिणाऱ्या कवीच्या मनोभावनेचं प्रत्यंतर देणारी आहे असं तुमच्या लक्षात येईल. माणूसच हा एकंदरीतरित्या कवी लोकनाथ यशवंत यांच्या कवितेच्या आशयाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. या कवितेमध्ये सर्व बाजूनी जातीचा शोध घेणाऱ्या, जातीभेद पाळणाऱ्या, जातीवादी प्रवृत्तीच्या मनोवृत्तीबद्दल हा कवी या कवितेमध्ये अत्यंत उपरोधात्मक शब्दामध्ये बोलतो. चातुर्वर्ण व्यवस्था, आरक्षण, धर्म, नातेवाईक, नोकरीचा कोटा अशा सगळ्या बाजूनं जात्यांध प्रवृत्तीचा माणूस हा समोर भेटलेल्या माणसाची जात शोधू पाहतो. म्हणजे एका अर्थानं तो वर्णव्यवस्थेचा जणू पहारेकरीच असल्याच्या मनोभूमिकेमध्ये वावरत असतो. ज्या प्रवृत्तीच्या माणसाची जातीशी बांधलेली जी घट्ट पारंपरिक मानसिकता असते त्याच्या विरोधामध्येच ही कविता उपरोधात्मक रीतीनं बोलते. आणि शेवटी या कवितेमध्ये कवी लोकनाथ यशवंतांनी म्हटलेलं आहे ते फार महत्त्वपूर्ण आहे. काही किडे घाणीत जगतात, तिथेच सरपडतात आणि तिथेच मरतात अशा स्वरूपाचा एक उपरोधात्मक टोला जीवाचा आटापिटा नावाच्या कवितेमध्ये या कवीने लगावलेला आहे. ही कविता आपण पाहत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दोन भिन्न प्रवृत्तीच्या विचारधारेची माणसं कुठंतरी एकत्रित भेटतात तेव्हा त्यांच्यामध्ये हा घडून आलेला संवाद आहे. तर अजूनही समाजामधल्या काही लोकांच्या डोक्यामधून जाती विषमतेची जी घट्ट पाळंमुळं रोवली गेलेली आहेत त्यांच्या मानसिकतेमध्ये ती अजून पुरती नष्ट झालेली नाहीत. त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर जातीव्यवस्था पाळणं किंवा जातीव्यवस्था न पाळणं किंवा डोक्यात न ठेवणं ही मानसिक अशा स्वरूपाची प्रवृत्ती आहे. इथे मग धर्मांधतेच्या आहारी जाऊन जात्यांध प्रवृत्तीची माणसं प्रत्येक ठिकाणी माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये जात कशी शोधत असतात आणि जात शोधण्यासाठी जीवाचा कसा आटापिटा करतात याचं उपरोधात्मक चित्रण या कवितेमधून येताना तुम्हाला दिसतं. माझे आडनाव माहीत नसल्याने तो खूप अस्वस्थ झाला. एन केन प्रकारे त्याने मामाचे नाव विचारले. त्यावरूनही तो समजू शकला नाही. नंतर त्याने वस्ती विचारली. तिथेही त्याला बोध झाला नाही. माझे आडनाव माहीत नसल्याने तो खूप अस्वस्थ झाला. एन केन प्रकारे त्याने मामाचे नाव विचारले. पत्नीचे आजोळही विचारले. तिथेही तो हतबल झाला. मुलांचे नावही त्याने विचारून घेतले. मोठ्याचे मुक्तछंद, लहाण्याचे समुद्र ऐकून कुठल्याही निर्णयाप्रत येऊ शकला नाही तो. अशा व्यक्ती पहिल्यांदा आडनाव विचारतात, त्यानंतर मग मामाचं नाव विचारतात, त्यानंतर मग वस्ती विचारतात आणि अशाही पातळीवरती बोध झाला नाही तर मग पत्नीचे आजोळ विचारतात. तर असा जात्यांध प्रवृत्तीचा माणूस जात शोधण्याचा प्रयत्न करत असतो. अशी धर्मांध आणि जात्यांध प्रवृत्तीची मानसिकता ठेवलेली माणसं माणसाला जातीच्या चौकटीमध्येच बंदिस्त करून त्याचं मूल्यमापन करू इच्छित असतात. ही माणसं कसं कावेबाजपणाने पुढच्या माणसाला कळू नये अशा आविर्भावामध्ये त्याची जात शोधत असतात याचं एक चित्रण या ओळींच्या मधून केलेलं तुम्हाला दिसून येतं. आणि त्यावेळेला तो हे सगळे प्रयत्न केल्यानंतर हतबल होऊन जातो
असं आपल्याला दिसतं. आणि तरीही तो आपल्या मनातली ही विषारी जातीय मानसिकतेची भावना सोडत नाही. नंतर तो आरक्षणाच्या खास मुद्द्यावर आला. माझा चेहरा निर्विकार बघून गांगरून गेला. पुढे तो आदरणीय थोर माणसांवर उतरला. मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यावर त्याने माणसा माणसात भेद करणाऱ्या धर्माची महती सांगत धर्माविषयी विचारले. माणसा माणसामध्ये भेद करणाऱ्या धर्माची तो महती सांगू लागला. अशा क्षणी या कवीनं अशा जात्यांध प्रवृत्तीच्या माणसाला दिलेलं उत्तर हे अधिक मार्मिक आहे असं तुमच्या लक्षात येईल. कवी असा म्हणतो, कुठलाही धर्म मी कानापर्यंत ठेवतो, मेंदूत जाऊ देत नाही. कुठलाही धर्म मी कानापर्यंत ठेवतो, मेंदूत जाऊ देत नाही म्हणताच तो आत्तापर्यंत कासावीस झाला. आता ह्या सगळ्याच पातळीवरती जात शोधण्याचा प्रयत्न करून सुद्धा त्याला जात शोधता येत नाही म्हटल्यानंतर तो अधिक अधिक कासावीस होत जातो आणि त्याला या कवीच्या जातीबद्दल कुठल्याच प्रकारचा बोध होत नाही आणि त्यामुळं तो अधिक अस्वस्थ, हतबल अशा स्वरूपाची त्याची मानसिकता बनत जाते. तरीसुद्धा ही व्यक्ती चातुर्वर्णात कुठे बसतो मी म्हणून त्याच्या जीवाचा आटापिटा सुरूच राहिला. त्याचे ब्लड प्रेशर वाढू लागले आणि शरीरातली साखरही घटू लागली वेगाने. शेवटी त्याने निकराचा प्रश्न केला, नोकरी कुठल्या कोट्यातून मिळाली? मी म्हणालो, कलावंताच्या. काही किडे घाणीत जगतात, तिथेच सरपडतात आणि तिथेच मरतात. माणसं अशा जात्यांध मानसिकतेमध्ये जेव्हा बरबडतात तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये आपल्या सहवासात आलेल्या माणसाचं जातीच्या आधारावरतीच मूल्यमापन करायला ते प्रवृत्त होतात आणि शेवटपर्यंत पुढच्या व्यक्तीची जात शोधण्याचा जो काही अट्टहास आहे, जो काही आटापिटा आहे ते सोडत नाहीत असं आपल्याला अनेकदा अनुभवाच्या पातळीवरती पाहायला मिळतं. आणि मग शेवटी नोकरी कुठल्या कोठ्यातून मिळाली या प्रश्नापर्यंत तो येतो. या व्यक्तीला सांगतो की कलावंताच्या कोठ्यातून मला नोकरी मिळालेली आहे. म्हणजे शेवटपर्यंत या जातीय मानसिकते प्रवृत्ती बाळगणाऱ्या आणि माणसाला एका जातीच्या संदर्भ चौकटीमध्येच त्याचं व्यक्तिमत्व तपासणाऱ्या माणसाला शेवटपर्यंत कळत नाही की या कवीची जात कोणती आहे. अशा घाणेरड्या मानसिकतेमधून लोक माणसाबरोबर व्यवहार करतात. अगदी 5-10 मिनिटाची ओळख आपली होते काय, आपण भेटतो काय, एकमेकाच्या सहवासात जातो काय आणि त्यावेळेला गप्पा गोष्टीच्या ओघामध्ये आपण जातच शोधत बसणं हे किती संयुक्तिक आहे. माणूस म्हणून माणसाला स्वीकारता येत नाही काय, माणूस म्हणून माणसाबरोबर समय व्यतीत करण्याची संधी मिळालेली आहे, तिथं माणूस जातच शोधण्याची कशी प्रवृत्ती ठेवतो, ही काही संयुक्तिक असणारी गोष्ट आहे काय, अशा पातळीवरती हा कवी विचार करताना तुम्हाला दिसतो. आणि म्हणून ते म्हणतात, काही किडे घाणीत जगतात, तिथेच सरपडतात आणि तिथंच मरतात. अशाच एका निबिड जगामध्ये, अशाच एका विषमतावादी व्यवस्थेमध्येच आपलं जीवन व्यतीत करतात. त्यामध्येच त्यांना समाधान वाटतं, तिथंच ते सरपटत राहतात आणि तिथंच त्यांचं आयुष्य संपून जातं. माणूस म्हणून जगण्याची जी उदारता आहे, माणूस म्हणून जगण्याची जी त्याच्या अंतःकरणाची पवित्रता माणसाच्या ठिकाणी असायला पाहिजे, या सगळ्याला तिलांजली देत जगण्यामध्येच हे लोक कसे धन्यता मानतात आणि जात शोधण्यामध्ये जीवाचा आटापिटा कसा करतात याचं एक उपरोधात्मक स्वरूपाचं चित्रण या कवीनं जीवाचा आटापिटा नावाच्या कवितेमध्ये केलेलं आहे. की लोकनाथ यशवंत यांची कविताच मुळात माणूस केंद्रीय आहे. माणसानं माणसाला एका व्यापक परिघामध्ये समजून घ्यावं, एकमेकाच्या सहवासात जावं, त्याच्या भावभावनेचा आधार व्हावं, एकमेकाच्या मध्ये विचाराचे आदानप्रदान व्हावे आणि आपलं जे नातं आहे हे एका समतेच्या, बंधुत्वाच्या, पावित्र्याच्या पातळीवरती ते जपलं जावं आणि एक व्यापक अशी मानसिकता घेऊनच माणसानं जगावं, अशीच एक भूमिका हा कवी इथं व्यक्त करताना दिसतो. जर तुम्ही स्वतःला धर्माच्या, जातीच्या चौकटीमध्ये बांधून घेतलं तर तुमचं जीवन हे निश्चितच
दुःखपूर्ण होतं आणि व्यापक पातळीवरती तुम्ही स्वतःला रिप्रेझेंट करू शकत नाही. तुमचं विश्व एका मर्यादित अशा निबिड जगाचं विश्व बनतं आणि तिथं माणूस म्हणून जगताना तुम्हाला स्वतःला त्या जातीचा धर्माचा अभिमान वाटत असला तर एकंदरीत मानव समूहामध्ये एक समाजातला घटक म्हणून जगताना तुम्ही एका मर्यादेच्या चौकटीमध्येच जगता. त्या चौकटीमध्येच तुमचं संपूर्ण आयुष्य पुढं सरकत राहतं आणि कधी ना कधी आयुष्याचा शेवट अशा एका निबिड जगामध्येच होऊन जातो. माणसालाच एका जातीच्या चौकटीमध्ये रेटणाऱ्या आणि त्याच संदर्भ चौकटीमध्ये अनेक पातळीवरती माणसाचं मूल्यमापन करणाऱ्या आणि कावेबाजपणाने संवादामधून सुद्धा जात शोधू इच्छिणाऱ्या माणसाच्या एका रोगिष्ट मनोवृत्तीचं दर्शन या कवितेमध्ये उपरोधात्मक पद्धतीनं घडवलेलं आहे असं आपल्याला दिसून येईल. धन्यवाद.